नमस्कार, श्री स्वामी समर्थ। तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे रोजची देवपूजा। तर मला देखील काही जास्त माहिती नाही आहे, पण जेवढी माहिती आहे तेवढी मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेन। आणि असंही देवाची पूजा आपण मनोभावे केली पाहिजे। देवाला आपण मनापासून अर्पण केलेले एक छोटंसं फूल किंवा पान देखील देवाला स्वीकार असतं। फक्त आपल्या मनात श्रद्धा आणि विश्वास असायला हवा। तर आपण रोजच्या काही गडबडीमध्ये साधी सरळ देवपूजा कशी करायची ते मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे। आणि देवपूजा आपण करू नाही शकलं कामाच्या गडबडीत तरी देखील चालते। तुम्ही 1-2 दिवसाआड किंवा प्रत्येक सोमवार, गुरुवार तुम्हाला जसा वेळ मिळेल, शुक्रवार तशी देखील तुम्ही देवपूजा करू शकता। तर अशी साधी सिंपल आपण देवपूजा कशी करणार आहोत ते मी आज तुमच्यासोबत शेअर करते। तर माझी छोटीशी देवपूजेचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। हे बघा, पूजा म्हटली तर येते स्वच्छता। तर रोज तर काही आपल्याला शक्य होत नाही, पण आपण 1-2 दिवसाआड करून ही अशी स्वच्छता करू शकतो। म्हणजे जे काही आपले हे अगरबत्तीचे वगैरे पडलेले असते राख आणि जे वाती वगैरे असतात सर्व आपण क्लीन करून घ्यायचं आहे। स्वच्छता केल्याने आपल्याला देखील प्रसन्न वाटते आणि अशा पद्धतीने आपण पूर्ण सर्व देवारा काढायचा आहे। रोज कितीही कपडा मारला तरी देखील धूळ येतच असते। त्यामुळे 1-2 दिवसाआड किंवा आठवड्यातून 2 वेळा आपण अशी स्वच्छता करून घ्यायची आहे। तर पूर्ण देवारा साफ करण्यासाठी सर्व देव आपण देवाऱ्यामधून काढून एखाद्या प्लेटमध्ये ठेवायचे आहे। म्हणजे देवाची जी ताम्हण असते त्यामध्ये हे ठेवायचं आहे। अशा प्रकारे सर्व देवारा रिकामा केल्यानंतर देव आपल्याला स्वच्छ करायचे आहे। त्या अगोदर आपण देवारा झटकून घ्यायचा आहे आणि कापड देखील चेंज करायचं आहे। तर मी या ठिकाणी कापड चेंज केला आहे आणि जे काही फोटो वगैरे आहेत ते आता मी पुसून म्हणजे देवाऱ्यामध्ये ठेवून घेत आहे। तर मी विष्णू लक्ष्मीचा फोटो पुसून ठेवला आहे, विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती देखील ठेवली आहे। तर तुम्ही ही पूजा करत असताना जर तुमच्याजवळ जागा असेल तर साईडला दिवा प्रज्वलित करून ठेवा, कारण देवपूजेची सुरुवात ही आपण अग्निदेवतेच्या साक्षीने करायची असते। आता इथं माझ्याजवळ शूटिंग कॅमेरा पकडायला कोण नव्हतं, त्यामुळे मी दिवा साईडला लावला आहे, पण इथं दिसत नाही आहे। तर अशा पद्धतीने मी अगोदर सगळं फोटो मूर्ती पुसून ठेवून घेतलं आणि अशा पद्धतीने आपण देवांना एक देवांना आंघोळ घालायची आहे। तर सगळं देव एकाच ताम्हणात किंवा गंगाळमध्ये घेऊन एकत्र देव धुवायचे नाही आहेत। तर असे स्पेशल देव आपण धुवायचे आहे। तर देवांना धुण्यासाठी मी कच्च्या दुधाचा वापर करते, यामुळे देव स्वच्छ देखील निघतात। आणि देव धुताना कधीही कच्चं दूधच वापरायचं आहे, तापलेल्या दुधाचा वापर करायचा नाही आहे। त्यामुळे आपण दूध तापवण्याआधी देव धुण्यासाठी थोडेसे दूध बाजूला काढून ठेवायचे आहे आणि अशा पद्धतीने सेपरेट देव आपण धुवायचे आहे आणि स्वच्छ कोरड्या कापडाने पुसून देवाऱ्यामध्ये पुन्हा ठेवायचे आहेत। तर अशा पद्धतीने देव मी सर्व धुवून घेतले आहेत। देव स्वच्छ धुवून पुसून झाल्यानंतर आपण देवांना त्यांच्या जागेवर ठेवायचे आहे। कधीही लक्षात ठेवा, देव अतिशय कोरडे पुसायचे आहे आणि शिवलिंग हे नेहमी वेगळेच धुवायचे आहे आणि शिवलिंगाचे पाणी तुळशीला अजिबात टाकायचे नाही आहे। त्यामुळे शिवलिंग हे वेगळे धुवून त्याचं पाणी देखील दुसऱ्या झाडांना टाकायचं आहे। तर आज शुक्रवार आहे, तर श्रीयंत्राची मी आज कच्च्या दुधाने अभिषेक करून पूजा करून घेतली।
तर श्रीयंत्र अशा पद्धतीने कोरडे पुसून घ्यायचे आहे आणि एक चांदीची मी वाटी घेतली आहे आणि त्यामध्ये लाल कपडा अंथरून श्रीयंत्र ठेवले आहे आणि त्यावर ओल्या चंदनाचा हा टिळा लावत आहे आणि हळद कुंकू देखील श्रीयंत्रावर वाहून घेणार आहे। तर अशा पद्धतीने श्रीयंत्र हे कधीही चांदीच्या वाटीमध्ये लाल कापडातच ठेवायचे असते आणि त्यावर चंदनाचा टिळा लावून हळदी कुंकू अक्षदा व्हायच्या असतात। तर मी या ठिकाणी सर्व देवींना हळदी कुंकू वाहून घेत आहे आणि जे देव आहेत त्यांना मी ओल्या चंदनाचा टिळा लावते। तुमच्याकडे जे चंदन असेल किंवा अष्टगंध असेल त्याचा देखील तुम्ही टिळा लावू शकतात। तर हे अतिशय सुगंधित असे छान चंदन आहे। तर असे मी हे लावून घेतले आहे आणि आता मी फुलं देवांना वाहून घेत आहे। तर आज शुक्रवार असल्यामुळे गजरा आणला आहे मोगऱ्याचा, तर त्याचीच मी छोटे छोटे गजरे कट केले आहेत आणि ते सर्व देवांना वाहत आहे। तर अशा पद्धतीने मोगऱ्याचे फुलं वाहिले की आपल्या घरामध्ये सुवास देखील खूप सुंदर राहतो आणि आपल्याला प्रसन्न देखील वाटते। तर आपण जे देवांचे पाणी म्हणजे देव धुण्याचे जे पाणी असते ते तुळशीमध्ये अजिबात टाकायचे नाही आहे, कारण आपण देवांना हळद कुंकू लावत असतो आणि कुंकवामध्ये केमिकल असते, त्यामुळे ते त्याच्यामुळे तुळशी खराब होते। तर तुम्ही दुसऱ्या झाडांना हे पाणी टाकायचे आहे। तर ही लक्ष्मीची मूर्ती आहे। तर लक्ष्मीची मूर्ती बघा किती सुंदर दिसत आहे। तर त्या लक्ष्मीच्या मूर्तीला कवड्यांची माळ घातली आहे आणि आज शुक्रवार असल्यामुळे मी गजरा देखील वाहिला आहे आणि शिवलिंगावर बेलपत्र वाहून घेत आहे। तर हे बेलाचे झाड माझ्या घरीच आहे, ग्रिलमध्ये मी लावलेले आहे, त्याच बेलाचे ही पानं आहेत आणि श्रीकृष्णाला देखील मुकुट वगैरे लावून छान सजवलं आहे आणि श्रीयंत्रावर देखील कमळगट्ट्याची माळ ठेवली आहे। तर अशा पद्धतीने अतिशय सुंदर अशी देवपूजा मी केली आहे आणि नैवेद्यामध्ये काजू किशमिश बदाम मी ठेवले आहेत। तर असे तुमच्याकडे जे काही ड्रायफ्रूट्स असतील किंवा खडीसाखर असेल किंवा दुधामध्ये साखर टाकून देखील तुम्ही नैवेद्य दाखवू शकतात। तर रोज अशा प्रकारे तुम्ही नैवेद्य दाखवू शकतात। तर हे इलेक्ट्रिक लायटर होते, त्याला चार्जिंगच नव्हती, तरी देखील मी वात लावण्याचा प्रयत्न केला। तर हे बघा अशी मी तुपाची फुलवात लावली आहे आणि ह्या अगरबत्त्या आहेत, ह्या देखील खूप सुंदर असा सुवासवाल्या अगरबत्त्या आहेत। तर ह्या देखील मी बाप्पा मोरया स्टोर्समधूनच घेतल्या आहे। मंगलमूर्ती विघ्नहर्ता अशा वेगवेगळ्या प्रकारच्या अगरबत्त्या त्यांच्याकडे उपलब्ध आहेत। तर अतिशय सुंदर असा सुवास या अगरबत्त्यांचा आहे। तर ही माझी अशी छोटीशी देवपूजा आहे। तर रोजची आपली साधी सिंपल देवपूजा मी करते, पण अतिशय प्रसन्न वाटते। अशी देवपूजा आपल्याला घाई गडबड असली तरी देखील आपण करू शकतो। तुम्हाला रोज शक्य नाही झाली तर तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा 2-3 दिवसांनी किंवा हप्त्यातून 2 वेळा तुम्ही नक्कीच अशी देवपूजा करू शकतात। जर काही चुकलं असेल तर त्याची क्षमा मागते आणि काही चुकलं असेल तर ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा, ती चूक सुधारण्याचा मी प्रयत्न करेल आणि चुकलं असेल तर परमेश्वराजवळ मी माफी देखील मागेल। हे बघा अतिशय सुंदर प्रसन्न अशी देवपूजा झाली आहे। श्री स्वामी समर्थ।